पाकणी येथील वन विभागाच्या जागेतील प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे पालिकेच्या 8 कोटी रुपये वाचणार आहेत। सोलापूरकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नातील महत्त्वाचा घटक असलेल्या पाकणी इथल्या प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राचा मार्ग मंगळवारी झालेल्या शासन निर्णयामुळे अखेर मोकळा झाला आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून या शासन निर्णयामुळे सोलापूर महानगरपालिकेचे 8 कोटी रुपये वाचणार आहेत। या निर्णयाकरता आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत। दरम्यान सोलापूर शहरवासियांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेतून जलवाहिनीद्वारे आलेलं पाणी शुद्ध करण्यासाठी पाकणी इथं 66 MLD जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित आहे। या जलशुद्धीकरण केंद्राकरता वन विभागाची जागा सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरण करण्याचा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता। दरम्यान या प्रश्नी आमदार देवेंद्र कोठे यांनी पुढाकार घेऊन 30 जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवला। सोलापूर महानगरपालिकेनं जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा हस्तांतरित न करून घेताच निविदा काढल्यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार आमदार देवेंद्र कोठे यांनी चव्हाट्यावर आणला। तसंच पाकणी इथल्या वन विभागाची जागा सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आणि नियमित पाठपुरावा केला होता। यावर सोलापूरची पाणी समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलं होतं। अखेर मंगळवारी शासनानं वन विभागाची जागा जलशुद्धीकरण केंद्राकरता सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे। शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे।